नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. गेम चेंजर हरण्याची दमदार दौड, 7 दिवसात 3 विजेतेपदे. लिंगणूरमध्ये मान्यवरांकडून भव्य सत्कार. लिंगणूर तालुका मिरज येथील युवा बैलगाडी शर्यत प्रेमी अजिंक्य कोपर्डे यांच्या मालकीच्या गेम चेंजर हरण्या या शर्यतीच्या बैलाने महाराष्ट्र आणि कर्नाटकातील बैलगाडी शर्यत विश्वात आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. अवघ्या 7 दिवसात 3 मोठ्या मैदानांवर प्रथम क्रमांक पटकावत लाखो रुपयांची बक्षिसे जिंकणाऱ्या या बैलाचा लिंगणूरमध्ये मान्यवरांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला. पाहूया याबाबतचा हा विशेष रिपोर्ट. लिंगणूर गावचे युवा बैलगाडी शर्यतप्रेमी अजिंक्य कोपर्डे यांच्या मालकीचा गेम चेंजर हरण्या हा बैल सध्या शर्यत विश्वात चर्चेचा विषय ठरत आहे. अल्पावधीतच उल्लेखनीय कामगिरी करत या बैलाने आपल्या मालकासह लिंगणूर गावचे नाव महाराष्ट्र आणि कर्नाटकभर गाजवलं आहे. विशेष म्हणजे अवघ्या 7 दिवसात 3 मोठ्या मैदानांवर प्रथम क्रमांक पटकावत लाखो रुपयांची बक्षिसे जिंकण्याचा मान या बैलाने मिळवला आहे. डोंगरवाडी येथील मैदानावर सलग 2 वेळा प्रथम क्रमांक पटकावल्यानंतर नेर्ले येथे झालेल्या प्रतिष्ठित बैलगाडी शर्यतीत 2 लाखांहून अधिक शर्यत प्रेमींच्या उपस्थितीत गेम चेंजर हरण्याने प्रथम क्रमांक मिळवत ट्रॅक्टरचे बक्षिसी पटकावले. या यशामुळे बैलगाडी शर्यत प्रेमींमध्ये त्याची मोठी लोकप्रियता निर्माण झाली असून सर्व स्तरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे. या उल्लेखनीय कामगिरीबद्दल लिंगणूर गावातील मान्यवरांच्या हस्ते गेम चेंजर हरण्याचा विशेष सत्कार करण्यात आला. यावेळी दूध सोसायटीचे माजी चेअरमन आर पाटील, विकास सोसायटीचे माजी चेअरमन संजय पाटील, ग्रामपंचायत सदस्य कुमार बनसोडे, समीर बनसोडे तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. हिरकणी न्यूजसाठी सहसंपादक दिलीप बनसोडे, लिंगणूर. सांगली जिल्ह्यामध्ये मिरज तालुक्यामधील लिंगणूर एक छोटंसं खेडं असताना आमच्या कोणत्याही प्रकारची माहिती नसताना अजिंक्य अंकुश कोपर्डे यांनी आपल्या राज्यामध्ये, जिल्ह्यामध्ये, तालुक्यामध्ये त्यांनी आपल्या लिंगणूर गावचं हरण्या बैलाचं गेम चेंजर हरण्या या बैलानं 7 दिवसामध्ये 3 मैदान मिळवून आणि नेर्लेसारख्या 2 लाख पब्लिकचं मैदान त्यांनी ट्रॅक्टरचं बक्षीस मिळवलं. इथं डोंगरवाडी या पट्ट्यावरती माननीय आमदार सुरेश खाडे यांच्या वाढदिवसानिमित्त आणि वनखंडे सर यांच्या वाढदिवसानिमित्त मैदान जे 1,11,000चं मैदान ठेवलं होतं ते सुद्धा अगदी फरकानं मैदान जिंकून लिंगणूर गावचं आज देशामध्ये, राज्यामध्ये नाव मिळवण्याचं काम अजिंक्य कोपर्डे यांनी केलेलं आहे. आणि असंच त्यांना पुढील मैदानासाठी शुभेच्छा आम्ही सर्व लिंगणूरवासियांच्या वतीनं शुभेच्छा देतो. आणि अशाच प्रकारचा छंद सांभाळावा आणि बैलांच्यावर प्रेम करावं. हरण्यासारखं बैल तुम्ही अगदी 2 वर्षामध्ये तयार करून त्यांनी अगदी राज्य लेवलला तुम्ही पोचवला. आणि पुण्यातून मीडिया माध्यमसुद्धा येऊन तुमच्याशी भेटून तुमची मुलाखत यूट्यूबवर ऐकली. आम्ही ऐकून आम्हाला आनंद झाला आणि लिंगणूरमधनं आम्ही ठरवलं की बाबा अजिंक्य कोपर्डे या मातीमध्ये जन्मून त्यानं आपलं एक नाव कमवलं. आणि हे नाव कमवत असताना त्याने आपलं पराक्रम किंवा जिद्द, चिकाटी, मेहनत या बळावरती त्यांनी कुठलाही पाठिंबा नसताना देखील त्यांनी हे हरण्याच्या जीवावरती मैदान जिंकून आज महाराष्ट्रामध्ये, कर्नाटकामध्ये त्यांनी नाव कमवलं आहे. हा आम्हाला स्वार्थ अभिमान, आमच्या गावचा अभिमान आहे.